राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम Hare
यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता विश्वासा जनिता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता विश्वासा जनिता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा गीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत ऐसा भक्ताचा गीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत लागे तैसी लागे प्रीत निष्काम निराळा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा निष्काम निराळा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा निष्काम निराळा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा निष्काम निराळा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा गोपी लावी त्याचा ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत लागे तैसी लावी प्रीत 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 तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुला म्हणे आले रूपा व्यक्त सांगले 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 तुका म्हणे आले तुका म्हणे आले तुका म्हणे आले रूपा व्यक्त सांगले रूपा व्यक्त सांगले व्यक्त सांगले रूपा ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी लागे तैसी लावी प्रीत लागे तैसी लावी प्रीत विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता
विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता Ah
विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते देहू निवासी अवतारी संत राष्ट्रसंत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रीमंत तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा आणि देवाच्या जन्माचं महत्व सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज या पवित्र अशा ठिकाणी नाठे बाबांच्या या प्रांगणामध्ये गेल्या काही वर्षापासून आपण या ठिकाणी दरवर्षी हा महोत्सव साजरा करत आहोत. या महोत्सवाची सुरुवात भजनापासून झाली, काही वर्ष भजन केलं, मग एका वर्षी कीर्तन करायचं ठरलं आणि तिथून पुढं आजपर्यंत या सर्व मंडळींनी अथक प्रयत्न करून हा महोत्सव आजपर्यंत इथं सुरू ठेवलाय. आजच्या दिवसातलं हे दुसरं कीर्तन आहे, तर काही नवीन सांगायचं नाही. तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला इथं पाहिलं, आता इथं उभं राहिलं. चला, कार्यकर्ते मंडळी सगळे आपल्या माणसावर जाऊ द्या. आपल्या माणसाची किंमत असणं म्हणजे आपल्या समजा असं म्हण आहे बघा, जिथं पिकतं तिथं विकत नाही, पण इथं पिकलं तिथंच. माझ्याकडे ते भाग्य प्राप्त झाले, सौभाग्य प्राप्त झाले की मी इथेच जन्माला आलो, तुमच्या सगळ्यांमध्येच लहानाचा मोठा झालो, तुमच्यातच शिकलो. मला आठवतंय इथे भगवान बाबाच्या जयंतीला एकच दिवसाचं कीर्तन व्हायचं अगोदर, खूप दिवस झाले त्याला, मी 3री-4थीला असेल तेव्हा इथे ह्या मंदिरात याच ठिकाणी मी भगवान बाबाच्या पुण्यतिथीला एकदा सुदाम महाराज पानेगावकरांचं कीर्तन ऐकलं. पानेगावकर बाबांचं इथे ऐकलं. तेव्हा तर मला कीर्तनातला कळ माहित नव्हता आणि पक्वादातला कळ माहित नव्हता, पण तिथपासून इथं उभं राहण्यापर्यंतची जी काही बुद्धी आहे ती ज्ञानोबरायांनी दिली आहे. आणि जे काय मला हे शिकण्याचं जे मार्गदर्शन आहे ते तुमच्याकडून मला नक्कीच मिळाले. त्या सगळ्या मंडळाचं माझ्यावर असणारं प्रेम तसं पाहायला गेलं तर इथले नियोजनकार सगळे आपलेच आहेत आणि सगळे एवढे सुज्ञ आहेत का कृष्णाच्या जन्माला कृष्णाचं कीर्तन विशेष आहे ना. अहो, याच्यासाठी तुझं डोकं लागतं. पहा, परवा आपल्याला महाराजांनी सांगितलं की गोपाळ कृष्णाने असं काही चरित्र केलं, त्याने जिथं काला केला
काय केलं त्याने, जिथं काला केला तिथं एकही गोपिका येऊ दिली नाही, आणि जिथं रास क्रीडा केली तिथं एकही गोपाळ येऊ दिला नाही. बऱ्याच संयोजकांना हे अजून कळालेलं नाही. ते बऱ्याच गोपाळांमध्ये गोपिका घुसवत असतात. तशांचा फोन सुद्धा येऊ असं वाटत नाही. तुम्ही फोन सुद्धा करू नका आम्हाला असं वाटतं. आम्ही त्या कंपनीच्या बाईशी बोलू पण तुमच्याशी बोलणार. पण इथं सगळे एवढे सुज्ञ आहेत, सगळे आपल्या घरचेच माणसं असतील, बाबा असतील, नाना वगैरे सगळे मंडळी असतील. सर्वांचे इथं अथक परिश्रम आहे, मेहनत आहे. मला आज इथं कीर्तन करायला मिळाले, मी यांची मेहनत सांगू शकतो. एक दिवस येणारा महाराज तो यांना एक दिवस पाहतो निघून जातो, यांची मेहनत ते तुम्हाला सांगू शकत नाही. चला मला भाग्य मिळालं त्यांचं थोडस नाव घेतलं पाहिजे. ते आज सर्व त्यांचा कामधंदा पाहून सकाळपासून रात्रपर्यंत इथं पळतायत. हे आपल्याला जे चित्र दिसतंय ना, हे दिसतंय एवढं सोपं नाही. कसं सोपं नाही माहितीये का? सांगू एक छोटस. पहिल्या दिवशीची गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिल्या दिवशी मेनू होता शिऱ्याचा. तुम्हाला भेटला का? तुम्हालाच आता कळालं असेल. ते असं झालं, आचार्याने लिहून दिला, मटेरियल लिहून दिलं, पण त्याच्यामध्ये ते शिऱ्याचं मटेरियल लिहायचं राहिलं. देणाऱ्यांनी पाहिलं नाही, विकणाऱ्यांनी पाहिलं नाही, आणणाऱ्यांनी पाहिलं नाही. त्याच्यामुळे शिरा काय तुम्हाला मिळाला. म्हणजे एक गोष्ट कागदावर लिहायची राहिली, एक गोष्ट कागदावर लिहायची राहिली, एक मेनू तुम्हाला खायला मिळाला नाही, एक पदार्थ तुम्हाला खायला मिळाला नाही. एवढं चोख इथे एक एक गोष्टीचं नियोजन करायचं असतं. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. या ठिकाणी हा चालत असलेला सप्ताह आपले सगळ्यांचे आदरणीय असणारे सांगळे बाबा, महाजन गुरुजी, त्याप्रमाणे सानप बाबा, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले शिवाजी बाबा असतील ते, त्याचप्रमाणे सगळे हे आपल्या परिसरातील गुणवान मंडळी. बरं नवे नवे हेच नाही, मला सांगा कीर्तनकार आहे, गायक आहे, वादक आहे, पण ऐकणारा जर श्रोताच नसेल तर इथं आम्हाला काहीच किंमत नाही. त्याच्यामुळे तुमचे मानावर तेवढे आभार आहे. टाळ्या वाजवा एकदा तुमचे. कारण मगाशीच महाराजांनी सांगितलं, माणसाची एक मानसिकता आहे. मनुष्य आपल्या बुद्धीमध्ये केवळ 45 ते 50 मिनिटं काही गोष्टी साठवू शकतो. एवढं असून सुद्धा जेवढे पहिल्या कीर्तनाला तेवढेच या कीर्तनाला हजर आहे. मी माझं भाग्य समजतो, माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळे मंडळी, आमचे डॉक्टर मॅडम आहेत, दादा आहेत, त्यांना दुसरीकडे आमंत्रण आहे तरी ते माझं ऐकण्यासाठी बसले. त्यांना परवानगी आहे, जायचं असेल तर परवानगी आहे. सर्व माझ्यावर प्रेम करणारे मंडळी आहेत. आता बघा वाजले 11:30. अर्धा तासाला आपल्याला देवाचा जन्म बघायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाळणे म्हणायचे, खूप काय काय करायचे. आता ऐकलंय तर तुम्ही खूप, आता फक्त थोडस आपण देवाचं चरित्र पाहायचं, जन्म करायचा, आणि मग काय म्हणते बाबा मगाशी, धिंगाणा घालायचा. आपण धिंगाणा घालायचा. विठ्ठल विश्वाचा जनिता, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. ऐसा भक्ताचा अंकित लावे तैसी लागी प्रीत. महाराज म्हटले विश्वाचा जो जनिता आहे या जगामध्ये, ज्याने हे विश्व निर्माण केलं, पण नवल काय म्हटले, तो विश्व निर्माण करणारा जो भगवान आहे तो त्या यशोदेला माता म्हणतो. नाही का? त्या जगामध्ये जरी त्या देवाने विश्व निर्माण केलं असेल ना, तरी या जगामध्ये काही लोक आपल्याला अशी पाहायला मिळतात, ते म्हणतात या जगामध्ये देवाने आम्हाला बनवलं नाही, हे जग विज्ञानापासून तयार झालं, हे जग विज्ञानाने तयार केलं, याच्यामध्ये देवाचा काहीच हात नाही. कसं शक्य आहे? शक्य आहे का? महाराज म्हणले चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलवित. महाराज म्हणतात म्या बोलविला बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य, म्या हालविल्या प्राणू हाले. देव म्हटले मी जर ठरवलं तरच तुम्ही बोलू शकता, मी जर ठरवलं तरच तुम्ही चालू शकता. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवित हरिविन देखवी ऐकवी, एक नारायणे तयाचे भजन चुकू नये. मला सांगा, एखादा मेलेला मनुष्य एखाद्याच्या घरी मैत झाली, त्या मेलेल्या माणसाचं शरीर पुढे ठेवले, सगळे आजूबाजूला बसलेले असतात, नातेवाईक आपतेष्ट मंडळी मोठ्या मोठ्याने रडत असतात, बाबा उठा, बाबा उठा, बाबा उठा, 2 घास खा. म्हातारा भाकरी वाचून गेलं, कोणी विचारलं नाही, पण उठा उठा खा खा. पण मला सांगा, ते जे शरीर पुढे पडले त्याला तोंड आहे का? तोंड आहे का? तोंड आहे. डोळे आहे का? डोळे आहे. हात आहे का?
हाती आहे, पाय आहे का? पाय सुद्धा आहे तो. सगळे इंद्रिय तसेच आहेत ना. पण महाराज म्हटले डोळे असून का बोलत नाही, तोंड असून का खात नाही, पाय असून का चालत नाही? देखवी ऐकवी एक नारायणी. महाराज म्हणले दिसण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जी शक्ती लागते काढून घेतली ती. त्याच्यामुळे ती शक्ती जर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर दयाचे भजन चुकू नये. महाराज म्हणले त्याचं भजन चुकलं नाही पाहिजे. मग काही लोक म्हणतात हे जग विज्ञानापासून निर्माण झालं, देवा त्याच्यामध्ये काहीच हातभार नाही. दृष्टांत सांगतो. एक गण्या नावाचा पोरगा होता. गण्या नावाचा पोरगा शाळेमध्ये गेला आणि शाळेमध्ये गेल्याच्या नंतर एक दिवस तो सगळ्यांच्या अगोदर शाळेमध्ये गेला. त्याला सुंदर असं चित्र काढता येत होतं. त्याला सुंदर असं चित्र काढता येत होतं. मग गण्याचे जे मास्तर होते, वर्ग शिक्षक होते, ते देव मानत नव्हते. ते नेहमी देवाच्या विरुद्ध बोलायचे, देवाच्या विरुद्ध त्या पोरांना शिकवण द्यायचे. पण हा मात्र देव मानणारा होता. याला त्या सरांना देव पटवून द्यायचं होतं. ते सर नेहमी म्हणायचे या जगामध्ये काय देवाने काहीच निर्माण केलं नाही, इथे ऑटोमॅटिक सगळं निर्माण झालं, विज्ञानापासून सगळं तयार झालं. मग त्या गण्याने काय केलं, तो एक दिवस लवकर शाळेमध्ये गेला आणि त्यांनी त्या शाळेमध्ये जाऊन त्या फळ्यावर सुंदर असं गणपती बाप्पाचं चित्र काढलं. गणपती बाप्पाचं चित्र काढलं आणि तो त्याच्या बाकावर जाऊन बसला. गुरुजी आले. गुरुजी वर्गात आल्याच्या नंतर गुरुजींनी पाहिलं फळ्यावर एवढं सुंदर चित्र आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला, गण्या अरे हे चित्र कोणी काढलं? गण्या म्हटलं मी तर नाही काढलं गुरुजी, पण मला माहिती आहे ते फळ्यावर चित्र कसं आलं. सांग म्हटले कसं आलं चित्र? तो म्हटला ऐका गुरुजी चित्र कसं आलं. अहो काय झालं माहितीये का, मी इथं बाकावर बसलो होतो, तेवढ्यात काय झालं, एक हिरव्या रंगाचा खडू आला आणि त्याने गणपतीची सोंड काढली. एक निळ्या रंगाचा खडू आला, त्याने गणपतीचा मुखवटा काढला. एक केशरी रंगाचा खडू आला, त्याने गणपतीचे सुंदर हात तयार केले. एक पिवळ्या रंगाचा खडू आला, त्याने गणपतीचे सुंदर पाय तयार केले आणि असंच खडूने चित्र काढले. मास्तर असे चिडले, अरे मूर्ख म्हटले गण्या, खडू कसे काही चित्र काढतील? खडू चित्र काढू शकत नाही. ते खडू हातात घेऊन चित्र काढण्यासाठी कोणीतरी शक्ती असावी लागते. मग गण्या मास्तरांना म्हणाला, मी पण तुम्हाला तेच सांगतोय, जर या फळ्यावरचं चित्र काढण्यासाठी जर एखादी शक्ती पाहिजे तर हे सुंदर जग निर्माण करण्यासाठी कोणी शक्ती नाही का पाहिजे? ती शक्ती कोण आहे? ते माझे भगवान आहे, माझे भगवान श्रीकृष्ण आहे, पांडुरंग आहे. मग महाराज म्हटले तो या विश्वाचा जनिता आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. महाराज म्हटले ज्याने हे विश्व तयार केलं तो एकटाच होता. पण एकटा होता त्याच्यामुळे त्याला करमत नव्हतं. मग त्याने काय केलं, एक ओलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केले 14 भुवने. त्या देवाला एकटं इथं करमत नव्हतं म्हणून त्याने हे 14 भुवन निर्माण केले, आपल्या सगळ्यांची निर्मिती केली. मग महाराज म्हटले अरे पण काय नवल घडलं माहितीये का, या विश्वाचा जनिता असून सुद्धा तो काय करतो माहितीये का? अभंगाचं पहिलं चरण, विश्वाचा जनिता,
म्हटले अभंगाच्या पहिल्या चरणात, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता. महाराज म्हटले तो विश्वाचा जनिता जरी असला तरी तो काय करतो, तर यशोदेला माता म्हणतो. म्हणजे ऐका, एवढा मोठा जरी भगवान असला, एवढा मोठा जरी भगवान असला तरी त्या यशोदेच्या प्रेमाखातीर, त्या यशोदेच्या तपश्चर्येमुळे तो तिच्या घरी येऊन राहतो आणि देवकीने जन्माला घालून सुद्धा तो यशोदेला माता म्हणतो. किती नवले हो. ऐका, महाराज म्हटले नवल केवळे, नवल केवळे न कळे कान्होबाचे कोळे. महाराज म्हटले हा कृष्ण, हा कान्हा, हे भगवान हे काय करतील सांगता येत नाही. याच्या एवढ्या नवलाच्या कथा आहेत, एवढ्या नवलाच्या पृथ्वीजाने वृत्त केले, यशोद्या भोजन घाली, विश्वव्यापका कमळापती त्यासी गवळणी कडेवर घेती. अहो ऐका, कसं शक्य आहे हो? मला सांगा, सगळ्यांना कथा माहिती आहे. जेव्हा गोकुळातल्या लोकांनी ठरवलं की इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करायची. कोणाची? गोवर्धनाची पूजा करायची. मग सगळे गोकुळातले लोक जमले आणि त्या गोवर्धनाच्या पूजेकरता गोवर्धनाकडे निघाले आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या गोवर्धनाची पूजा करण्याला सुरुवात केली. पण आपली पूजा सोडून हे लोक गोवर्धनाची पूजा करताय हे जेव्हा इंद्राला कळालं तेव्हा इंद्र कोपला आणि इंद्राने एवढी पर्जन्यवृष्टी चालू केली, एवढी पर्जन्यवृष्टी केली की अख्ख्या गोकुळामध्ये पूर आला, नद्या भरून वाहायला लागल्या, कडाक्याचा वारा सुटला, विजा चमकायला लागल्या. आणि मग आता वाचायचं कसं, आता जगायचं कसं? मग सगळे कृष्णाकडे धावत आले आणि कृष्णाकडे धावत आल्याच्या नंतर सगळे कृष्णाला म्हणू लागले, कृष्णा हे सगळं तुझ्यामुळे झालं. एक तर आम्ही फॉर्म भरत नव्हतो, तुझ्यामुळे झालं म्हटले. तूच आम्हाला हा उद्योग करायला लावला. अरे आम्ही इंद्राची पूजा करत होतो, तू आम्हाला सगळं देत होता, सगळं व्यवस्थित होतं, तू आम्हाला ह्या गोवर्धनाची पूजा करायला लावली. बघ आता तो किती चिडला, आता आमचं काय होणार? काहीच होणार नाही म्हटला. मी आहे, माझ्या मागे चला. कृष्णाने काय केलं माहितीये का? कृष्णाने त्या गोवर्धनाला नमस्कार केला आणि आम्ही तुमची पूजा करतोय, आमचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे. आदेश दिला गोवर्धनाला आणि आपल्या करंगळीवर तो गोवर्धन उचलला. कशावर उचलला? कशावर? बरं, कोणत्या करंगळीवर उचलला माहितीये का? डाव्या हाताच्या करंगळीवर. एक तर आपले जे हातातले बोट आहेत ना, याच्यामध्ये सगळ्यात कमी ताकद आहे ती करंगळीमध्ये आणि त्यातल्या त्यात कमी ताकद आहे ती डाव्या हाताच्या करंगळीवर. आणि त्या करंगळीवर कृष्णाने असा गोवर्धन पकडून ठेवला. मग जे काही पेंद्या होते, सुदामा होते, त्या गावातले काही ब्राह्मण होते, म्हातारे कोतारे होते, त्यांनी कोणी आपल्या काठ्या लाव, कोणी काय लाव, कोणी काय लाव, कोणी काय लाव. आणि मग जे 2-4 जण असे कडेला उभे होते ते एकामेकांमध्ये चर्चा करू लागले. पाहिलं काय शान आहे काय? अरे आपण काठ्या लावल्या, जीव काढू काढू आपण खांद्याने उचलून धरला गोवर्धन. अरे हा कुशाला हा करंगळी लावली यांनी, करंगळीवर नाटक करून दाखवतो. काय कळतं का म्हणे याला? याच्यामुळे आपण एवढ्या संकटामध्ये सापडलो. याने आपलं नीट संरक्षण करायचं, आपण जीव काढू काढू काठ्या लावून राहिलो आणि हा करंगळी लावतोय. देवाने त्यांच्या मनातलं भाव ओळखला. म्हणजे असं आहे का? बरं ऐका, देवाने त्यांना समजवण्यासाठी ती करंगळी काढली नाही, थोडी वाकडी केली. जशी करंगळी वाकडी केली ना तशी त्यांच्या काट्या कडाकड 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 मोडल्या. असं काट्या मोडून गेल्या. ते म्हणले कृष्णा माफ कर, चुकी झाली रे, तेवढी करंगळी सरळ कर. ऐका, मला सांगा, ज्या कृष्णाने एवढा मोठा गोवर्धन पर्वत, कधी गेले का तुम्ही वृंदावनला? पाहिलाय का गोवर्धन? कोणी कोणी पाहिला हात वर करा. गेली का परिक्रमा गोवर्धनाची? किती किलोमीटरची सांगा बरं? 24-25 किलोमीटरची गोवर्धनाची परिक्रमा आहे. 24-25 किलोमीटर जो व्यापलेला गोवर्धन आहे, त्याचं काय वजन असेल? अंदाज आहे का कोणाला? आपण त्याचा अंदाज सुद्धा लावू शकत नाही. अशा स्वरूपाचा गोवर्धन
जो आपल्या करंगळीवर उचलतो, महाराज म्हणतात त्यासी गवळणी गडेवर घेती. कसं काय? याचं उत्तर एकच आहे, न कळे कान्होबाचे कोडे. याचं थोडं कळत नाही. ऐका, भगवान श्रीकृष्णाने लीलेमध्ये सांगितलं जातं, भगवान श्रीकृष्णाने 12 गाव अग्नी गिळला होता. किती? 12 गाव अग्नी गिळला होता. माणसाची बिडी पेटवताना जर बोट भाजला ना, 3 दिवस बँडेज पट्ट्या बदलावं लागतात. आणि त्याने 12 गाव अग्नी गिळला होता. मग कसा काय गिळला असेल तो? याचं उत्तर एकच आहे. महाराज म्हणले, न कळे कान्होबाचे कोडे. अहो, त्याचा कोड कोणालाच कळत नाही. तो काय करतो आणि कसं करतो आणि केव्हा करतो हे कोणालाच कळून देत नाही. मग एवढा व्यापक असणारा तो कमळापती आहे, तो यशोदेला जर माता म्हणत असेल, मग तो यशोदेला माता म्हणतो, मग तो इथे जन्माला कसा करता येतो? त्याला तिथे वरती करमत नाही का? त्याला तिथे वरती करमत नाही का? वरती काही भोग कमी आहे का? ऐश्वर्य कमी आहे का? संपत्ती कमी आहे का? अहो, कितीतरी भोग आहे, कितीतरी श्रीमंती आहे, सगळं आहे, पण तो इथे काय येतो? ऐका, त्याला तिथे एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे. त्याचं नाव आहे प्रेम. कशाचा दुष्काळ आहे? महाराज म्हणले, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, माझी दुष्काळ दयाळा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, दयाळा, माझी दुष्काळ दयाळा, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. महाराज म्हणले, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. महाराज म्हटले, त्याला तिकडे इतके जरी भोग असल्या, ऐश्वर्य असलं, संपत्ती असली, तरी त्याला ज्याची आवड आहे ना, ती प्रेमाची आवड आहे. तो त्या प्रेमाचा भुकेला आहे आणि ते प्रेम प्राप्त करण्यासाठी तो या जगामध्ये अवतार घेत असतो आणि त्याला संतांना जवळ करत असतो. कारण महाराज म्हटले, त्याच्या भक्तांना जवळ करत असतो. की महाराज म्हणतात, तो जो देव आहे ना, तो देव तो त्याच्या भक्तांच्या ताब्यात राहत असतो आणि त्या भक्तांच्या ताब्यात राहून जसे जसे भक्त प्रार्थना करतात, उपासना करतात, त्याची प्रार्थना करतात, त्याच्याकडे जशा प्रकारे प्रेम मागतात, तशा प्रकारचं प्रेम तो त्या भक्तांना देत असतो. अभंगाचा ऐसा भक्ताचा अंकित, 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 लागे तैसे लागे प्रीत, लागे तैसे लागे प्रीत, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा महाराज म्हटले, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत. महाराज म्हटले, तो त्या भक्तांच्या हृदयामध्ये राहत असतो, त्या भक्तांच्या अंकितामध्ये तो राहत असतो. म्हणजे त्या जे भक्त इच्छा करतील,
जे जे भक्त मनामध्ये इच्छा उत्पन्न करतील ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न भगवान करतात. सर्व काम करीन सागर सर्व काम करीन भक्त समागमे सर्व कामे करीन सर्व कामे कसा तो भगवान त्या भक्तांचा अंकित आहे. महाराज म्हटले भक्त समागमे सर्व भावे करी हरी सर्व कामे करी न सांगता. कसा आहे तो तो त्या भक्तांचे काम न सांगता करतो. कोणाकोणाचे काम केली जाताना काकड्याला सगळे सांगा ना कोणाकोणाचे काम केले. सज्जन कसाया विपुला किमान साया सावत्या घडो कुंकू लागे. एवढ्या संतांचे कामे न सांगता केली. त्यांनी बोलवलं नाही, न सांगता काम करतो तो सुखाने आपल्या घरी येऊन राहतो. त्याची केवळ एकच इच्छा आहे आपण त्याला प्रेम दिलं पाहिजे. प्रेमयुक्त अंतःकरणाने जर आपण त्याची भक्ती केली तर महाराज म्हटले सुखे येतो घरा नारायण. अहो तो न सांगता काम करतो, फुकट करतो, न सांगता करतो. आपले काम कोणी करतं का? सांगून करतं का? फुकट तो जाऊ द्या, सांगून करतं का? अहो मी त्याच्या पुढचं सांगतो, सांगून जाऊ द्या. पैसे देऊन सुद्धा काम नीट लोक करत नाही. एक दृष्टांत सांगतो, उदाहरण. भजन करा विठ्ठल. एका गावामध्ये एक गरीब माणूस होता, एकटाच होता. बायको नाही, आई वडील नाही, मुलं बाळा नाही, शेती नाही, घर नाही, दार नाही, काही नाही. एकटाच होता. मग त्याचा एकच दिनक्रम होता. रोज सकाळी उठायचं, कुठेतरी आपली नदीवर वगैरे आंघोळ करायची, ते कपडे घालायचे आणि सकाळी गावामध्ये फिरायला जायचं. मग एका गल्लीमध्ये चालायला सुरुवात करायची. ज्या घरामध्ये कोणी चहा प्यायला बसला असेल त्यांना जाऊन म्हणायचं जय हरी. आता मी जर सकाळ सकाळ उठलो कृष्ण महाराजांच्या घरासमोर गेलो आणि ते जर चहा पेत असले आणि त्यांना जर म्हटलं जय हरी तर ते काय म्हणतील जा घरी. नाही, आपण माणुसकीच्या नात्याने काय म्हणू त्याला? घ्या चहा घ्या आपण म्हणू ना. मग आपण जर एखादा मनुष्य म्हणला या चहा घ्या, लगेच यायचं चहा घ्या. झाली सकाळ, दुपारची वेळ झाली, एका गल्लीमध्ये जायचं, कोणीतरी जेवायला बसलेला असू द्या, जय हरी ते म्हटले का या जेवायला, लगेच जायचं, जेवण करायचं. आता संध्याकाळी दिवसभर गप्पा मारायला मोकळा. परत रात्र झाली, जय हरी या जेवायला, जेवला, झोपला, गेला दिवस. असे दिवस काढायचे, काम करायचे. आणि मग काय झालं बरं का, त्या गावामध्ये दुष्काळ पडला आणि जे लोक आपल्याकडे 10 मजूर कामाला ठेवत होते तेच दुसऱ्याकडे कामाला जायला लागले. आणि याचा उठला सुटला तोच धंदा, जय हरी जय हरी. लोकांनी विचार केला अरे तर आम्ही लोकांच्या कामाला जाऊन अन्न कमवून खातोय, याला काय रोग झाला काम करायला? रोज सकाळी उठला का जय हरी करतो. सगळ्या गावातल्यांनी ठरवलं याला काय आजपासून जेवण द्यायचं नाही. मग तो रोजच्या प्रमाणे सकाळी उठला, गल्लीत गेला, एकदम चहा पित होता. त्याला म्हटलं जय हरी, तो म्हणला जय हरी या, म्हणलाच नाही. जाऊ दे म्हटलं आज आपल्याला चहा मिळणार नाही. थोड्या वेळ थांबला, दुपारची वेळ झाली, पुन्हा गल्लीमध्ये गेला, 2-3 घरं फिरला. हा म्हणायचा जय हरी, तिकडून कधी या घरी म्हणतच नव्हतं. अहो 3 दिवस झाले उपाशी मेला. आता मात्र पोटाची चिंता वाटायला लागली. तिथून दूर निघून गेला, एका गावामध्ये, लांब एका गावामध्ये गेला आणि त्या गावामध्ये जाऊन प्रश्न विचारला, अहो मला काहीतरी काम पाहिजे, कोणाकडे मला काम मिळेल का? त्या गावातल्या लोकांना सांगितलं तो आमचा सावकार आहे म्हटले, त्याच्याकडे तुला निश्चित काम मिळेल. असाही तो एक खडूस आहे म्हटले, त्याच्याकडे गावातलं काही कोणी कामाला राहत नाही, बघ तुला दिलं तर दिलं काम तो देईन. त्या सावकाराकडे गेला. सावकार म्हटले कुठून आला? म्हटलं अमक्या गावावरून आलो. का आले? असा असा दुष्काळ पडला, आलो. म्हटलं काम नाही. काय काम येतात? शेतीतली सगळे काम करतो. म्हटलं तुम्ही जे सांगाल ते काम मी करेन. तो म्हटला अरे पण तुझी माझी काही ओळख नाही, तुझ्याकडे काय, माझ्याकडे काय तुझा नंबर नाही, इंस्टाला काय मी तुला फॉलो करत नाही, स्नॅपचॅटला मला ऍड नाही.
मग तुझ्यावर मी विश्वास ठेवू तरी कसा? काय भरोसा आहे? तू उद्या पळून गेला मग. तो म्हटला मग मी बॉन्ड तयार करेन, एका पेपरावर लिहून येईल आणि तर तुला कामाला ठेवेल. घ्या म्हटलं चालेल. आता सावकारच होता, देणे घेण्याचेच काम करायचा. बॉन्ड पेपर काढला. बॉन्ड पेपर म्हटले काय पगार पाहिजे? काय नाही म्हटला, 500 रुपये चालतील म्हटला. काय मला कोणीच नाही, खाऊन पिऊन 500 रुपये मला द्या. त्या सावकाराने लिहून घेतलं. सावकाराने सांगितलं शेतातले काम सगळे ऐकावे लागतील. ऐकेल ना म्हटला. त्या सावकाराने लिहून घेतलं सर्व कामे ऐकावे लागतील. 500 रुपये देऊन टाकले. घरी घेऊन गेला. जेवण करून दोघं झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी सावकार उठला आणि सावकार उठल्याच्या नंतर सावकाराला बाहेर गावी जायचं होतं. त्याला उठवलं, सांगितलं रामू आता पटकन उठ, आंघोळ कर, गाय म्हशी सोड, चारायला पाठवून दे, शेतामध्ये पाणी लाव. ते पाणी लावून झाल्यावर ते पाणी परत दुसरीकडे लाव. जाऊन ते सगळे गाया बैल घेऊन ये, गायांचं दूध काढ आणि सर्व चारा पाणी व्यवस्थित करून गाया बांधून मग रात्री झोपी जा. हे सगळं काम त्या सावकाराने त्याला सांगून गेला. याने ते सगळे काम ऐकले आणि सावकार निघून गेला. याने मस्तपैकी झाडाखाली चटई टाकली आणि उशी घेतली आणि झोपला. त्या सावकारने पाहिलं हा सकाळपासून झोपलाय, संध्याकाळपर्यंत याला काही लाज आहे का नाही. तिचं इतकं डोकं फिरलं. सावकार याचीच वाट पाहत होती. जसे सावकार आले, अहो कोणी भेटलं नव्हतं का? हा चालला का माझ्या पाठवीला पुजायला? अहो तुम्ही गेले तसा झोपलाय हा. त्याला वाटलं नवीन गावामध्ये आलाय, काही तब्येत बरी नसेल, जाऊन विचारावं. म्हणजे हलवलं त्याला, म्हणजे काय रे तब्येत बरी नाही का? आपण जन्म थोडा 12च्या पुढे करू. आता काय डॉट 12ला जन्म होणार नाही. अभंगाचं चिंतन तर पूर्ण झालं पाहिजे. माझा अभंग सुटला का आपण जन्म करू. 12 वाजायचे काय कोणी वाट पाहू नका. 12 लगेच आता 5 मिनिटात वाजणार. हा चालेल ना? असं पण आपण जन्मलो त्याच टायमिंगला केक पुढे कापतो आपण. माझा जन्म 22 मार्चला सकाळी 9:32 आहे. मग मी त्याच टायमिंगला थोडी केक कापतो, संध्याकाळी कापतो. थोडं मागं पुढं चालतंय. अभंग पूर्ण करायचा, कारण आमच्या संस्थेची परंपरा अभंग पूर्ण केल्याशिवाय तशी चैन पडत नाही. बाकी काय नाही. कुठं होतो मी? कीर्तनाला. सावकार आला. सावकारीने म्हटले कुठून आणला हा? अहो दिवसभर झोपा काढतोय हा. सावकार गेला त्याला उठवायला. म्हटलं काय रे, काय डोकं बिकं दुखतंय का? नाही म्हणलं डोकं बिकं नाही दुखत. काय मळमळ होती का? उलटी बिलटी काय? नाही म्हणलं. एकदम ठणठणीत म्हणला. अरे मग का झोपला? मग काय करू? अरे तुला सकाळी एवढे सगळे काम सांगून गेलो मी. त्याने कागद काढला. वाचा काय लिहिले. सांगितलेले सगळे काम ऐकायचे. ऐकले झोपलो म्हटलं मी. करायचं लिहिलंय का याच्यात? करायचं लिहिलंय का म्हटला. सावकारांचं डोक्याला हात लावला. सावकाराला आता माझ्या पुढचा निघाला. सावकार म्हटला फाड फाड म्हटलं तो बॉन्ड. दुसरा बॉन्ड आणला. सावकाराने सांगितलं सांगितलेले काम ऐकावे लागतील आणि ते काम करावे लागतील असं लिहिलं. तो म्हणला साहेब सावकार ऐकायचे 500 होते, करायचे अजून 500 लागतील. हे घे म्हटले 1000 रुपये रोख. उद्यापासून सांगितलेले काम ऐकायचे देखील आणि करायचे देखील. तो म्हणला चालेल करणार म्हटला. रात्री दोघं जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सावकार परत उठले. तलाठी ऑफिसला सावकाराचं काम होतं. सावकाराने विचार केला याला काल घरी ठेवलो तर संध्याकाळी सावकारीन बाईने काही भाकर दिली नाही. आज याला आपण सोबत घेऊन जाऊ म्हटलं. हा इथं काही कामाचं नाही, आपल्या सोबत याला आपण घेऊन जाऊ. आणि मग घेऊन गेल्याच्या नंतर सावकार आपला घोड्यावर बसला आणि घोड्याला टाच मारली आणि घोडा चालायला लागला. हा आपल्या सावकाराच्या माग 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 चालायला लागला. तर तलाठी ऑफिसला सावकाराचं काम होतं. एक त्याच्या कामाची कागदपत्राची फाईल त्यांनी सावकाराने आपल्या पोटाजवळ धरली होती. तो घोडा जोरात 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 चालल्यामुळे ती फाईल हळूहळू सटकली आणि खाली पडली. आता हा माग होतच चालले. याने ती फाईल पाहिली. त्याने कागद काढला. सांगितलेले काम ऐकायचे आणि करायचे. हे काम आपल्याला काही सांगितलेलं नाही आणि आपण ऐकलेलं नाही. तो म्हणला जाऊ दे मग पडू दे. त्यांनी दिलं ठेवून कागद आणि निघाला. तालुक्याच्या गावाला सावकार पोचला. पाहिलं घोड्यावरून उतरला, फाईलच नाही. पण सावकाराला वाटलं आपला गडी मागून चालत येते, त्याने फाईल आणलीच असणार. हा 5 मिनिटांनी चालत आला. त्याच्या हातात तर काही फाईल दिसली नाही. तो म्हणला अरे मूर्खा
फाईल कुठे आहे? तो म्हणला 3 किलोमीटर मागे पडली. अरे मग आणली का नाही? काय लिहिले वाचा, सांगितलेले काम ऐकायचे आणि ते करायचे. फाईला हे काम सांगितलेलं नाही आणि ते मी ऐकले नाही, करायचा काहीच संबंध नाही. सावकार म्हणला लोकांच्या राशीला 9 ग्रह असतात, हा 10वा आला माझ्या. सावकार म्हणले आण बोंड आण, हा पण फाड. तिसरा बोंड केला, सांगितलेले काम ऐकायचे, ते करायचे आणि काही काम मनाने करायचे. तो म्हटला मनाने करायचे 500 रुपये लागतील. हे 1500 रुपये घे म्हटला, पण मनाने काम करायचे. सावकार आपला बिचारा घोड्यावर बसला, 3 किलोमीटर मागे गेला. फाईल आणावं लागलं होतं, काम करायचे म्हणलं. फाईल घेऊन आला, त्यांनी बिचाराने काम केले आणि काम केल्याच्या नंतर संध्याकाळी मग आता ते सावकाराचं काम झालं. सावकाराने बाजार केला, बाजाराच्या पिशव्या हातामध्ये घेतल्या आणि त्या पिशव्या आणून त्या गड्याच्या त्या नोकराच्या हातामध्ये दिला आणि सावकार घोड्यावर बसला आणि टाच मारली. घोडा चालायला लागला, हा घोड्याच्या मागे चालायला लागला. आणि चालत असताना सावकार गावाच्या वेशीजवळ आला. वेशीमधून घोड्याने आतमध्ये प्रवेश केला आणि थोडा पुढे गेल्याच्या नंतर घोड्याने 2 नंबर उरकवलं. घोड्याची विष्ठा काय म्हणतो आपण त्याला, लीद. घोड्याच्या विष्ठेला लीद आपण म्हणतो. घोड्याने ती विष्ठा खाली टाकली, ती लीद खाली टाकली आणि हा मागून चालतच होता. याने पाहिलं खाली, इथून तर घोडा आपल्याच मालकाचा गेलाय, ही लीद सुद्धा आपल्याच मालकाची. त्याने कागद काढलं, सांगितलेले काम ऐकायचे, ऐकलेले करायचे आणि काही मनाने करायचे ना. तो म्हटलं आपण मनाने आता हेच काम करू. त्याने ते गोल गोल गरम लागलं त्याला. त्याने उचललं, पिशवीत टाकले. त्या घोड्याच्या लीद उचलल्या, पिशवीमध्ये टाकलं आणि घरी आला. बरं घरी आला नेमका रविवारचा दिवस, लोड शेडिंग लाईट दिलेली, संध्याकाळची वेळ झालेली. घोडाला दिला, नोकराकडे पाठवून दिला गोठ्यामध्ये आणि त्या सगळ्या ज्या पिशव्या होत्या मग त्या सावकाराच्या हातामध्ये देऊन टाकल्या. मग मला सांगा, समजा घरातला एखादा माणूस बाजारामध्ये जाऊन आला तर मग जे घरातले लहान लहान पोरं असतात त्यांना आशा असते, बाबांनी काकांनी मामांनी काय आणलं असेल, काय खाऊ आणलं असेल. तर ते सगळे पोरं पळत आले. मग पळत आल्याच्या नंतर आई 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 बाबांनी काय खाऊ आणला, आम्हाला दे. ती म्हटली इथं नाही, घरात चला. घरात घेऊन गेली. घरामध्ये प्रचंड अंधार. मग मला सांगा, एखादी पिशवी आपल्या एखाद्या महिलेच्या हातामध्ये दिली, कोणी महिला स्वतः आधी खातं का? स्वतः खात नाही, आपल्या पोरांना अगोदर देते, मग गपचूप खाते, पण अगोदर पोरांना देते. मग पोरं म्हणायला लागले, अगं बाबांनी काय खाऊ आणलं, आम्हाला दे. ती म्हणली थांबा पाहते. तिने असा पिशवीमध्ये हात घातला, गोल गोल गरम लागला. तिला वाटलं यांनी पावडे चालले. तिने एक काढला, पोराला दिला, दुसरा काढला, पोरीला दिला. इकडे तिकडे पाहिलं, तिसरा खाऊ घेतला. पुढे तिथं काय झालं मला आई शपथ माहित नाही. मी डायरेक्ट इथं आलो, मला काहीच माहिती नाही. तुम्हाला खोट वाटत असेल तर आपण जाऊ फोन करून विचारू, पण मला आता तरी काय कळलं. चला, हास्य सोडून द्या, विनोद सोडून द्या, दृष्टांत सोडून द्या, काय सांगायचंय मला ते ऐका. पैसे दिले होते त्याला 1500 रुपये, कशाचे? काम करायचे. ते पैसे देऊन सुद्धा काम नीट केलं का हो? काम नीट केलंच नाही. पैसे देऊन सुद्धा काम नीट केलं नाही. हा भगवान आपल्या घरी स्वतः येतो, स्व इच्छेने येतो आणि आपल्या भक्तांचे कामे न सांगता करतो. मग एवढा असणारा हा विश्वाचा जो मालक आहे तो यशोदेच्या पोटी येऊन राहिला. किती साधं नवले का, छोट नवले का. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी. प्रीत महाराज म्हटले, जशी जसं प्रेम भक्तांना पाहिजे असतं तसा हा देत असतो. मग हा इथे जन्माला आल्याच्या नंतर अजून काय करतो? अभंगाचं 3रं चरण. निष्काम निराळा,
महाराज म्हटले निष्काम निराळा गोपी लागी येला चाळा. महाराज म्हटले हा जो देव आहे ना हा काम क्रोध रहित आहे. काम क्रोध षड जे काही षड रिपू आहेत, षड विकार आहेत, या विकारांवर विजय मिळवणारा हा देव आहे, विजय पावलेला हा देव आहे. मग निष्काम असणारा असा परमात्मा, असा देव सुद्धा इथे जन्माला येतो. पण जन्माला येऊन काय करतो? गोपी लागी येल्या चाळा. गोपींना कसा चाळा लावला, कसा वेळ लावला, कसं ध्यान लावलं, कसं पीस लावलं. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवताया. ऐका, त्या गवळणींना त्या कृष्णाच्या नावाचा, रूपाचा, त्याच्या वेणूचा एवढा छंद लागला होता, एवढा छंद लागला होता, एवढा छंद लागला होता का त्याच्या नादामध्ये त्या वेड्या होऊन गेल्या होत्या. किती वेड्या झाल्या होत्या? इतक्या वेड्या झाल्या होत्या. एक गवळण सकाळी उठली, आंघोळ केली, आंघोळ केल्याच्या नंतर मेकअप करायला आरशासमोर उभी राहिली आणि आरशासमोर उभी राहिल्याच्या नंतर काय केलं? काय केलं माहिती का? आंखों को काजल, गालों को काजल, आंखों को लाली, नाक में मिसरी लगाते चले. मला सांगा, काजल कुठे लावायचं असतं? काजल डोळ्यात काजल लावायचं असतं, ते गालाला लावून घेतलं. लालीची होटाला लावायची असते, डोळ्याला लावून घेतली. मिश्री, मिश्र्यावाल्यांनो, मिश्री कुठे लावायची? दातांना लावायची. मिश्री नाकाला लावली. मला म्हटले एवढंच नाही, अहो काय केलं माहितीये का? गोठ्यात गेली, गाईचं वासरू होतं ना, म्हशीकडे सोडून दिलं. आणि एवढं करून सुद्धा पातेले घेऊन दूध काढायला बसली. कोणाखाली? बैला खाली. गाय का बछडा, बैस को जोडा, बैल का दूध निचोड देई. एवढा चाळा, एवढा वेळ, एवढं ध्यास त्या गवळणींना भगवंताने लावलं. किती लावलं, कसं लावलं, कुठं लावलं, हे सगळं उद्या सकाळी ऐकायचंच आहे. आता एवढं ऐकून ऐकून तुम्ही थकले. मग महाराज म्हटले असा हा परमात्मा तुमच्या ना माझ्यासाठी त्या जगामध्ये साकार होऊन आकाराला आला. अभंगाचं शेवटचं चरण.
माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लागे प्रीत. तुकोबरायांच्या या 4 चरणाचा अभंग आजच्या जन्मकरता घेतला होता. अभंगावर जे जे बोललो ते माझ्या गुरुजनांचं आहे. त्यांनी जे जे शिकवलं त्यांच्यानुसार आता महाराज मगाशी म्हटले 3 दिवसापासून कृष्णा गोकुळाष्टमीच्या कीर्तनाची तयारी करतोय. साप खोटे. मी एकही दिवस काहीच पाहिलं नाही, काहीच केलं नाही, काहीच ठरवलं नाही. आज ठरवलं होतं इथं उभा राहिल्यावर जे येईल ते म्हणायचं, ते बोलायचं आणि तसंच केलं. आपण इथं खाली लिहून ठेवलाय, तो सुद्धा लाईन पाठ नाही. चरण उलट पालट होऊ नये म्हणून खाली लिहून ठेवलाय. अभ्यास करून आलो, पाठ करून आलो असं काही प्रश्न नाही. चला, खूप वेळ झालाय. आता आपण थोड्याच वेळामध्ये भगवान श्रीकृष्णाचं जन्माचं चरित्र पाहू. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल आणि अभंग होऊन पुष्पवृष्टी करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल ऐका, लक्ष द्या. 5 मिनिटांमध्ये आपण कसं सांगू, फक्त ऐका. त्या द्वापार युगामध्ये कंस नावाचा राक्षस होता आणि त्या कंस नावाच्या राक्षसाने एवढा त्या द्वापार युगातील ब्राह्मणांना ऋषींना त्रास दिला होता. ते सगळे ब्राह्मण ऋषी इतके त्रस्त झाले होते, वेडे झाले होते, अतिशय कंटाळले होते आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी वाहत होतं. मग पाणी वाहत असताना आता या संकटातून आपल्याला कोणीतरी सोडवलं पाहिजे, कोणीतरी आपली याच्यामधून सुटका केली पाहिजे. इकडे लक्ष द्या, फक्त 5 मिनिटं. फुलं वाटणाऱ्यांना फुलं वाटू द्या. ज्याच्या समोर आले त्याने हातात घ्या. हिला मिळाले का तिला मिळाले का पाहू नका. 5 मिनिटं फक्त करायचं. ऐका, मग एवढा त्या ऋषी मुनींना सगळ्यांना त्रास होत होता. मग या सगळ्या ऋषी मुनींच्या वतीने पृथ्वी, या पृथ्वीने गायीचं रूप घेतलं आणि ती पृथ्वी म्हणजे गाय ब्रह्मदेवापाशी गेली. डोळ्यावरून तिच्या पाणी वाहते आणि ब्रह्मदेवाला सांगू लागली, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. डोळ्यामध्ये पाणी आहे आणि ती सांगते, देवा तुम्हीच आम्हाला आता याच्यामधून सोडवू शकता. आम्हाला फार दुःख झालंय, या राक्षसांनी फार त्रास दिलाय, यज्ञ याग नष्ट करून टाकले, मंदिर उद्ध्वस्त करून टाकले, कोणी सुद्धा त्या देवाचं भजन करू देत नाही, आम्हाला नीट जगून सुद्धा देत नाही. आता तुम्ही अवतार घेतला पाहिजे, आम्हाला सोडवणूक, आमच्या याच्यातून सोडवणूक केली पाहिजे. मग ब्रह्मदेवाने काय केलं? ब्रह्मदेवाने सगळे देव एकत्रित केले आणि सगळे देव मिळून विष्णूकडे गेले आणि विष्णूकडे गेल्यानंतर विष्णू भगवंताची प्रार्थना केली, विष्णू भगवंताची स्तुती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दन अनंत गणाधीश सकळ देवादी देवा कृपाळुआ जीवेश्वर आनंदा शिवा. अशी त्या विष्णूची सर्वांनी स्तुती केली आणि स्तुती केल्याच्या नंतर भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं, सांगा काय झालं. सगळ्यांनी समजून सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा आता तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. फार या पृथ्वीवर दैत्य मापले आहेत, त्यांचा संहार करण्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. मग भगवंताने शेषाला बोलून घेतलं आणि शेषाला बोलून घेतल्याच्या नंतर शेषाला आणि रुक्मिणीला बोलून घेतलं, लक्ष्मीला बोलून घेतलं आणि सांगितलं, आता द्वापार युगामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा आहे. लक्ष्मी माता म्हणले, चालले. मग मी आता म्हटले, आताच नको जाऊ, आताच गेली तर माझी आजी होशील, अजून माझ्या आईचं माझ्या बापाचं लग्न लावायचंय आणि मग माझा जन्म, मग तू ये, आताच कुठं जाते, आजी होशील. म्हणले अवतार आपल्याला घ्यावा लागेल. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. पण ऐकलं का, असं म्हटल्याच्या नंतर शेष होते ना, ते म्हटले, देवा धंदा खोटा आहे तुमचा, मी काय तुमच्या सोबत अवताराला येणार नाही. शेष म्हटला, देव म्हटले, का नाही अवताराला येणार? अहो देवा, मागच्या जन्मामध्ये लक्ष्मण झालो होतो, 14 वर्ष तुमच्या बरोबर राहिलो, दिवस रात्र झोपलो नाही, एक घास अन्नाचा खाला नाही. तुम्ही खुशाल माझ्या पुढं कंदमुळं, सफरचंद, टोमॅटो, काय बिस्किट खायचे, मला म्हणले सुद्धा नाही राव, एक घास का म्हटले नाही. शेष म्हणे, माझं कष्ट झाले फार, या लागी अवतार मी न घेची. शेष म्हणले, मी काय आता तुमच्यासोबत अवताराला येणार नाही. भगवत म्हणले, एक काम कर. तेव्हा काय होतं माहितीये का, तेव्हा तू लहान होता आणि तुझा मोठा भाऊ होता. मग मोठ्या भावाने जे जे सांगितलं ते लहान भावाला ऐकावंच लागतं. तू आता काय कर, आता तू वडील,
आता तू मोठा हो, मोठा भाऊ हो आणि आपण अवतार घ्यायला जाऊ. मग ऐका, इथं द्वापर युगामध्ये कंस नावाचा राजा आहे, त्याची देवकी नावाची बहीण आहे आणि त्या देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर इतक्या आनंदामध्ये तो कंस होता आणि आनंदामध्ये असणारा तो कंस त्या बहिणीच्या लग्नामध्ये फटाके फोडत होता, फटाके वाजवत होता, सगळ्यांना पुष्प वाटत होता, सर्वांना सुवर्ण वाटत होता, दान करत होता. वरात निघाली. वरात निघाल्याच्या नंतर जो अश्व चालवणारा होता ना, रथ चालवणारा जो सारथी होता, त्याला खाली उतरवलं. म्हणले मी चालवणार माझ्या बहिणीचा रथ आणि स्वतः सारथ्य करायला बसला आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि आकाशाची वाणी सांगे तसे कंसा मानी हा बरकसा बोलण्याचा. काय आकाशवाणी झाली? सांगितलं, अरे कंसा, जिच्या लग्नाचा एवढा गाजावाजा करतोय ना, तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार. ऐका, असं म्हटल्याच्या नंतर जो भाऊ बहिणीच्या लग्नामध्ये एवढं नाचत होता, एवढं काय कार्य करत होता, त्या भावाला आता राग आला. मरायचं म्हणलं कोणालाच आवडत नाही. हिच्या पोटी येणारा आठवा आपल्याला मारणार. राग आला, तलवार घेतली, मारायला धावला. येऊन या खडग मारायला धावला, हात तो धरला वसुदेवे. वसुदेव म्हणला, अरे कशाला पाप करतो? या जगामध्ये जो जो जीव जन्माला आला ना, तो जन्माला येताना मरण गाठीला घेऊनच आला. तो मरायचा तर मग हे पाप तुझ्या हाताने का करतोस? हे पाप तू करू नको. त्याच्यापेक्षा एक काम कर, आम्हाला बंदी खाण्यामध्ये ठेव, जे जे मुलं होतील ना ते तुला आणून देऊ. त्याचं ऐकल्याच्या नंतर वसुदेव देवकीला बंदी खाण्यामध्ये ठेवलं आणि सृष्टी नियमाप्रमाणे देवकी माता गरोदर राहिल्या आणि पहिला मुलगा देवकी मातेला झाला आणि तो पहिला मुलगा मारण्यासाठी वसुदेव त्या बाळाला घेऊन कंसाकडे गेला आणि कंसाने त्या बाळाचं हसरं तोंड पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न झालं. तो म्हटला, अरे आपल्याला मारणारा आठवा आहे, आपल्याला मारणारा कितवा आहे? आठवा आहे. हे पहिल्याने काय केलं? त्या पहिल्याला कशा करता मारायचं? जा म्हटले, आठवा आणून द्या, पहिल्याला मला मारायचं नाही. पण वसुदेव जातच होते तेवढ्यात नारायण नारायण तेवढ्यात नारद आले. पुण्य सारावया भेटे देव ऋषी मधी बाळकासी. ठेवू नको म्हटले. अरे डोक्यावर पडला का म्हटले? गणित येतं का तुला? शाळेत गेलता का? अरे पहिल्यापासून जर मोजलं तर आठवाच आठवा आहे, पण उलट मोजलं तर आठवा पहिला आहे, पहिला आठवा आहे. अरे कसं होऊ शकतं? चतुरा तो शिरोमणी. अरे तो देवांचा देव आहे, तो इतका चतुर आहे. कसं आहे गुगली टाकू शकतो तो? कसा गुगली टाकू शकतो? भरोसा ठेवू नको म्हटले त्याच्यावर. का असं सांगितलं? की त्याचं पुण्याचा साठा कमी करायचा होता, त्याचा पापाचा घडा भरवायचा होता, म्हणून असं सांगितलं. कंसाने ते बाळ मारला. असे पाहत पाहत देवकीचे 6 गर्भ मारून टाकले. 7वा जो गर्भ होता योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला आणि आता 8वा गर्भ म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः आता देवकीच्या गर्भामधून उदरामधून जन्म घेणारे. पण काय झालं? जसा तो गर्भ देवकीच्या उदरामध्ये वाढायला लागला ना, तसा देवकीचा जो चेहरा होता ना, तो सूर्यासारखा चमकू लागला. अहो, साक्षात देवजीच्या पोटी जन्म घेणारे तिचा चेहरा चमकेल नाही तर काय होईल? इतका तिचा चेहरा चमकत होता. तिचा चेहरा पाहून कृष्ण घाबरत होता, कंस घाबरत होता, एवढा कंस घाबरत होता. आणि मग तो दिवस आला, श्रावण मध्य अष्टमी, मध्यरात्र होती. रात्रीच्या 12 वाजता भगवान श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला. पण जन्म घेतल्यावर काय केलं माहितीये का? तो डायरेक्ट 8च वर्षाचा येऊन उभा राहिला. देवकीने अशी पाठ केली. भगवंत म्हटले, माता माझ्याकडे का नाही बघत? अरे म्हटले, तू माझ्या पोटी जन्म घ्यावा याच्यासाठी मी युगाने युग तप केलं आणि तू असा 8 वर्षाचा जन्माला आला. काय मला फायदा आहे? मला असा 8 वर्षाचा पोरगा नाही पाहिजे. मला माझ्या हातात खेळणारं माझं छोटं बाळ पाहिजे. देव म्हटले, तुला मी छोटा व्हायला पाहिजे का? हो, मला छोटा तू व्हायला पाहिजे. देवाने आईसाठी ते मोठं 8 वर्षाचं रूप सोडून दिलं आणि छोटं रूप धारण केलं. छोटं रूप धारण केल्याच्या नंतर तरी सुद्धा देवकी माता काय कृष्णाकडे तोंड करत नव्हती. देव म्हटले, अरे अगं आई, आता काय झालं? तू म्हटली छोटा हो, मी छोटा झालो. देवकी म्हटली, अरे तू झाला छोटा पण बोलतो मोठ्या माणसासारखा का? तू बोलला सुद्धा नाही पाहिजे, तू रडला पाहिजे. मग ऐका, आईच्यासाठी, आईच्या प्रेमासाठी साक्षात असणारा देव त्या देवकीच्या हातावर आला, तो रडू लागला. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय. इतका आनंद देवकीला झाला, इतका आनंद
झाला, पण मिठी मारून कृष्णाला रडायला लागली. का रडायला लागली? आई वसुदेवाने म्हटलं, का तू रडते? सांगितलं, काय फायदा आहे, काय फायदा आहे माझ्या पोटी देवाने येऊन? जर आता तो कंस येणार आणि माझ्या बाळाला मारणार, काय फायदा झाला नाही. वसुदेवाने सांगितलं, रडू नको, आता साक्षात आपल्या पोटी देव जन्माला आलाय. मग आता काय करायचं वसुदेवाला सुद्धा समजेना. मग भगवंताने पुन्हा मोठं रूप धारण केलं आणि सांगितलं, काय करा पिताश्री, मला एका टोपलीमध्ये घ्या आणि टोपलीमध्ये घेतल्याच्या नंतर मला डोक्यावर घ्या आणि मला ते सोडून या. डोक्यावर घेतलं. आश्चर्य काय घडलं आहे का? जे वसुदेवांच्या हातामध्ये बेड्या होत्या, जे वसुदेव तुरुंगामध्ये होते, त्या तुरुंगाच्या बाहेर रक्षपाल होते. अचानक जेव्हा आपण देवाला डोक्यावर घेतलं ना, तेव्हा काय झालं? उचलीला पायीची बंधने गळती. जेव्हा देवाला डोक्यावर घेतलं तेव्हा हातापायाचे सगळे बंधन गळून गेले आणि त्या रक्षपालांना झोप लागून गेली. भगवान वसुदेव निघाले, यमुनेच्या डोहाजवळ आले आणि यमुना नदीजवळ आल्यानंतर पाहिलं तर काय, यमुनेला पूर आला होता. पण तसाच त्या पुराच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. तो पूर वाढत चालला होता, ते पाणी वाढत चाललं होतं. त्याचं कारण शास्त्रामध्ये असं सांगतात की त्या यमुना मातेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून ते पाणी वरती वरती वाढत होतं. कृष्णाने ओळखलं, देवाने ओळखलं, आपला पाय बाहेर काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. माया जन्माला आली होती, मायेला उचलून डोक्यावर घेतलं आणि मग सकाळ झाली. गोकुळामध्ये बातमी पसरली की नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला, नंदाला मुलगा झाला. गोकुळामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालं. मग राजाने सांगितलं, नंदराजाला सांगितलं, आज हा उत्सव मोठ्या प्रेमाने साजरा झाला पाहिजे. सर्व गोकुळामध्ये घरांना तोरण लावा, पुढे उभा राहा आणि काय तो आनंद गोकुळामध्ये झाला. बाळकृष्ण नंदागरी आनंद नारी सगळ्यांना आनंद झाला. मग सांगा, महिलांना एवढा आनंद झाला, तो महिलांना आनंद झाल्यानंतर महिला काय गप्प असतात का? एक गवळण तिकडून आली, दुसरी इकडून आली आणि गवळणी एकामेकींना काय म्हणू लागल्या? नंदराजाला पुत्र झालाय, नंदराजाला राजकुमार जन्माला आलाय, राजकुमार. मग हा सुखाचा सोहळा आहे का दुःखाचा? बोला बोला. अहो सुख झालंय ना, मग पोरगा झाल्यावर आपण रडतो का नाचतो? काय करतो?
नाचतो. आता सगळ्यांनी नाचतो म्हणता. हातपाय दुखणार नाही. कृष्णाच्या पोटाला चिमटे काढू नका. जरा प्रेमाने पाळणा हलवा. प्रेमाने जे काही काही होऊ द्या. प्रेमाने होऊ द्या. गोकुळामध्ये झाला आणि हा आनंद गोकुळामध्ये झाल्यानंतर मग पुढे भगवान कसे मोठे झाले, ते मोठे होऊन त्यांनी काय केलं, कुठे कुठे कोणत्या लीला केल्या, त्या सगळ्या आपल्याला उद्या काल्याच्या कीर्तनात पाहायचंय. त्याच्यामुळे आपण आता काही जो कोणाला पाळणा वगैरे म्हणायचा असेल, आता इथे सेवा समाप्त होईल, एक अभंग होईल. सगळ्यांनी पुढे टाकून दिले का? चांगले. आता फक्त दर्शन घ्या अभंग झाल्याच्या नंतर आणि मग त्याच्यानंतर ज्या महिलांना पाळणा म्हणायचा असेल त्यांनी माईक घ्या आणि पाळणा म्हणा. ज्ञानेश्वर राधे राधे
दशरथे पाहिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुना मते से बुधवार Thank you.
मनीचं काही आवड नाही लक्ष द्यायचं दुसऱ्याकडे थोडंसं लक्ष द्या. आजचं कीर्तन असं हे मूर्तीवरती आलं कारण कृष्ण महाराज बाबड यांचं झालं गोड चालली हाही कृष्णाने घातला कीर्तनही कृष्णाने केलं चालही कृष्णाने म्हणली अशा कृष्णाचं कृष्ण महाराजांना शिकवण देण्यात येते. अविनाश महाराज अविनाश महाराज हे आमच्या कृष्ण महाराजांना शिकवण देते शिकवतात. एक मिनिट झालं का? एक मिनिट ताई इकडे बघा त्याला हो ताई इकडे बघा. क्रिएशन विष्णू सांगवे एक मिनिट अजी एक मिनिट जरा थांबा एक मिनिट फोटो वगैरे एक मिनिट थांबा आजी थांबा हो आजी एक मिनिट थांबा ना शूटिंग काढतो थांबा एक मिनिट